सरखेल कान्होजी आंग्रे याने पावन झालेल्या हर्णे बंदरामध्ये तुमचं मी स्वागत करतो। सरखेल आरमार कान्होजी आंग्रे यांचं नाव घ्यायसाठी खास म्हणजे एवढंच की दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग हा किल्ला, ज्यांनी खरोखर दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ला पाहिला असेल त्याला किल्ल्याची पूर्ण माहिती असेलच। बोटीने इथे जावं लागतं कारण की हा किल्ला बरोबर पाण्याच्या मध्यभागी आहे, आजूबाजूने पूर्ण पाणी आहे। बोटीने प्रवासही तितका छान आणि आनंददायी वाटतो। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1960 साली आपल्या ताब्यात घेतला होता। 67 पर्यंत त्याचं काम झालं, मात्र त्या किल्ल्यावरती आरमार हे कान्होजी आंग्रे हेच होते। ही आहे किल्ल्याची तटबंदी, चारी बाजूने किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे। आम्ही थेट पोचलो किल्ल्याच्या मुख्य महाद्वाराची। ते मुख्य महाद्वार पाहायला गेला तर खूप उंच आणि बलाढ्य असा होता। आतमध्ये एंट्री केली तर उजव्या आणि डाव्या साईडला दिवाण खोल्यासारख्या खोल्या होत्या, तिथे कदाचित शिपाई बसायचे त्यावेळी। इथे पाहाल तर पूर्ण गवत होतं, गवताने खूप वेठलं होतं। ही आपण चाललोय चोर रस्त्याने बाहेर। खूप सुंदर असं बांधकाम केलेला चोर रस्ता होता आणि ज्यावेळी तो चोर रस्त्यातून आम्ही बाहेर पडलो पाहतो तर समोर बलाढ्य असा आपला समुद्र। जो खरंच चोर रस्ता किती अद्भुत बनवला असेल त्यावेळी। हा काय नजराणा आहे। किल्ल्याचं बांधकाम, किल्ल्याची मोजमापी, सगळ्या गोष्टी अद्भुत होत्या। त्या काळी सगळं प्रचंड अद्भुत होत होतं। समुद्र सपाटीपासून खूप उंच असा किल्ला आहे, म्हणजे वरून पाहिल्यात ना खाली कितीतरी खोल वाटतं आणि बुरुजही भक्कम आणि मजबूत आहेत। खूप छान आहे। आम्ही किल्ला आणि समुद्र पाहतच बसलो। ही तुम्ही खोली बघताय त्यावेळी दारुकोला किंवा शस्त्र ठेवण्यासाठी असले रूम, आता गवताने कोंब वेढले तरी रूम। आणि हे तळ किंवा पाणी साचा असं असे 6-7 आम्हाला तिथे बघायला भेटले। आणि असं पत्ता समोर आम्हाला बोट दिसली। आमची बोट आम्हाला म्हणत होती की आता मित्रांनो अर्धा तास झाले। आता आम्ही तिथून वरून पाहून खाली उतरलो, तिथे वरती विहीर होत्या। मेन प्रवासाद्वारे आलो। असा आमचा हा सुवर्णदुर्ग किल्ल्याचा दापोली हर्णे बंदरामधला आमचा प्रवास।